फायनली मेट्रोचा 1 तासाचा प्रवास करून आम्ही आबोलीच्या घरापर्यंत पोहोचलेलो आहोत. आत्या मला बोलून घेऊन दे म्हटल्यावर आत्याने लगेचच बोलून घेऊन दिला. हे आत्याबाच्याचे गप्पा कुठेही सुरू होऊ शकतात. आणि तिच्या घरी आलो. सनसेट बघायला कुठेही जायची गरज नाही. तिच्या गच्चीत उभं राहिलं की सहज दिसतं. आल्या आल्या तिने शेवपाव आणि दाबेली खायला दिली. मग आम्ही गच्चीत गेलो. थोडा वेळ टाईमपास केला. शंभूचं मस्त खेळणं चाललं होतं. घसरगुंडी खेळ, हे कर. तिथे जिमचं सगळं ठेवलेलं होतं. मग आम्ही ते पण फुकटमध्ये मज्जा करून घेतली. मग काय, सध्या शंभूराजे पण खुशीत होते, मी पण खुशीत, आत्याही खुशीत. प्रतीकला मात्र करमलं नाही. तो पण मग लगेचच आमच्या मागे मागे वर येऊन गेला. आता इथे बसल्या बसल्या काहीतरी टाईमपास करायचा म्हणून आम्ही पण व्यायाम करून घेतला. आणि मग ठरवलं जेवायला बाहेरच जाऊया. मग प्रतीकने गाडी काढली आणि आम्ही निघालो. शंभू म्हणे, हे मेनू कार्ड माझं आहे मामा, मी तुला का देऊ? हा, मग काय, प्रतीक हक्का बक्का होऊन फक्त त्याच्याकडे पाहतच राहिला. मग काय, पनीरची भाजी पोळी सगळं मागवलंय. अंकुरने आम्हाला अचानक येऊन सरप्राईज दिलंय. याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.